नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचं कारण मी तुम्हाला संध्याकाळचा स्वयंपाक ज्या घरच्या व्यक्तीला स्वयंपाकाचा कंटाळा असतो त्याच्या घरी संध्याकाळी मसाला भात असतो. हे आमच्या घरी तर असतो मसाला भात, कारण की आमच्या घरच्याला कंटाळा आला की संध्याकाळी आमच्या इथं मसाला भात असतो. काय नाही, सकाळचा काय स्वयंपाक थोडं जसं आमच्या घरी आहे तसं तुमच्या पण घरी असणार आहे, कारण की घरच्या मंडळीला जर कंटाळा आला तर तुमच्या घरी मसाला भात कंटाळा काय नाही शिजवला जातो. बरोबर आहे का नाही? काय कंटाळा नाही, म्हणजे कशाला केला आजचा मेनू आपला मसाला भात संध्याकाळचा. स्वयंपाक शिल्लक काय नाही, सकाळचा स्वयंपाक वगैरे काय शिल्लक नाही. आता इथं फक्त कंटाळा आलाय स्वयंपाक करायचा, म्हणून आज मसाला भातावर आज आम्ही सगळेजण ताव मारणार आहे. आणि तुमच्या पण घरी ज्यावेळेस मसाला भात होतो त्यावेळेस घरच्याला कंटाळलेला असतो, लक्षात ठेवा. बरोबर का नाही? हा, असंच आहे. असं काय नाही, असंच आहे मित्रांनो. असं काय नाही, सेम असंच आहे सगळ्याच्या इथं. हो का? काय मसाला भात मला दाखवतो इथं. हो का? आहे का? बघितला का? कुकरमध्ये टाकलाय. कंटाळा असतो तर नुसतं डायरेक्ट तिखट मीठ टाकून तुम्हाला खायला दिलं असतं. त्यात इतकं टाकले, किती टाकले सांगायला. अरे सामान काय बी टाक, पण संध्याकाळी मसाला भात होतोय म्हणजे तर कशामुळे होतो मसाला भात? मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा, तुमच्या घरी मसाला भात कशामुळे होतो? कंटाळा आल्यामुळे होतो घरच्या लेडीजला. बरोबर का नाही? आवडतं म्हणून होता. काय आवडतं नाही ना, आपल्याला आवडत नाही मसाला भात, नाही आवडत. तुम्हाला? हा, नाही आवडत. तुम्हाला खायच ना, चपाती आहे, भाजी आहे, तुम्ही खाऊच नका. आज दुसरा बेत करायचा होता, पण आज मसाला भातावरच काम भागावं लागणार आहे. ठीक आहे, जाऊ द्या. मी काल एक व्हिडिओ बनवला होता, त्याचाच वॉटर हीटरचा स्फोट झालेला. तर मी माहिती माझ्या अनुभवातून, माझ्या एक्सपिरियन्सनुसार, मी त्या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मी माझी माहिती मी शेअर केली आणि ती बऱ्याच जणांकडे पोचली. बऱ्याच जणांचा व्हिडिओ बघितला आणि बऱ्याच जणांनी त्याच्यावर कमेंट पण केल्या आणि त्याला व्हिडिओला व्ह्यू पण चांगले आलेत. माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा होता की बाबा त्या गोष्टी माहीत पाहिजेत आपल्या सगळ्या घरच्यांना, त्यासाठी मी तो व्हिडिओ बनवला होता. तर मी असेच इलेक्ट्रिशियनमध्ये किंवा इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं मी टेक्निकल व्हिडिओ आता बनवणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल घरातल्या वस्तू किंवा साईट वर्क किंवा जे असे गिझर, वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर, हाऊस वायरिंग विषयी किंवा MCB असे इलेक्ट्रिकल बरेच प्रोडक्ट आहेत की त्याच्याविषयी बऱ्याच जणांना माहीत नसतं. मला जे अनुभव आहे, माझा जो अनुभव आहे काम करण्याचा 5-6 वर्षाचा, तो अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही आणि माझ्या फेसबुक प्रोफाईल तुम्ही फॉलो करा. आणि मी माझ्या कामाचा बॅलन्स सांभाळून मी घरगुती पण व्हिडिओ बनवतो, फॅमिली ब्लॉग पण बनवतो. का नाही गौमत? असे नाही, अहो व्हिडिओ बनवला पाहिजे, म्हणजे थोडा एक आवड म्हणून व्हिडिओ बनवतोय. तर मी टेक्निकल क्षेत्रामध्ये पण काम करतोय आणि मी ते पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ते व्हिडिओ शेअर करत असताना मी थोडं एन्जॉय म्हणून रील टाकत असतो कोमलसोबत आणि फॅमिली ब्लॉग पण बनवणार आहे आजपासून डेली. तर तुम्ही माझी प्रोफाईल फॉलो करा. आम्ही आमची रिअल वर्क आणि आम्ही आमचं रिअल लाईफ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही आमची प्रोफाईल जर फॉलो केली नसले मित्रांनो तर फॉलो करा. आणि तुम्हाला इलेक्ट्रिकल विषयी जर पडणारे प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारा. मी त्याचं उत्तर 100% देत असेल, मला जे माहिती आहे ते. आणि बाकीचं रील वगैरे तुम्ही आमच्या बघतात. आता रील मी बरेच नाही टाकली, बरेच दिवस नाही टाकली, रील पण टाकतो. स्वराज कुठं जायचंय? ठीक आहे, आता स्वराज चला. आता स्वराज इकडं स्वरा आमचा अभ्यास करते आणि हा इकडं पाठीमागा इकडं आपला मसाला भात बनतोय बघा.
स्वरा आता स्वरा इकडे अभ्यास करते. इकडे हो का स्वरा मस्तपैकी छानपैकी अभ्यास करते. आणि ह्या स्वराच आहे ना ह्यो त्या अभ्यास वगैरे काय करत नाही, इतका धिंगाणा करतोय. हा बाय कर स्वराज, बाय. हा मग बाय करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता थोडेफार असे कॉमेडी व्हिडिओ पण बनवायचे मला. लोकांनी काय पण म्हणू द्या, काय पण नाव ठेवू द्या, कारण हे जीवन पुन्हा नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. हसत खेळत जगायचं जीवन हे. आयुष्यातून कोणाची कधी एक्झिट होईल, कोण कधी जाईल सांगता येत नाही. त्यासाठी आहे तोपर्यंत मनसोक्त जगून घ्या. लोक काय म्हणतील, लोक नाव ठेवतील, लोक वाईट कमेंट करतील, करू द्या. आपल्या मनाप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्न करा. फक्त आपल्या आईवडिलांचे संस्कार आणि आपले संस्कार हे विसरायचे नाहीत व्हिडिओ बनवताना, रील बनवताना. आणि हसत खेळत मजाकपैकी आपले व्हिडिओ बनवायचे. एक ट्रेस घालवायचा, म्हणजे कामात आलेला कंटाळा घालवायचा. त्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो. तर तुम्ही माझं प्रोफाईल फॉलो करा. आणि टेक्निकल व्हिडिओसाठी पण मला तुम्ही फॉलो करा. मी फॅमिलीचे प्लस टेक्निकल व्हिडिओ मी शेअर करत जाईल तुमच्यासोबत. तुम्हाला जी माहिती पाहिजे असते ती माहिती मी माझ्या देण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो. बाय, थँक्यू.